मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 3 या पुस्तकातील 4 नंबरची कविता वारांचे गाणे या कवितेचा अभ्यास करणार आहोत। आधी आपण ही कविता वाचून घेऊ, नंतर मी तुम्हाला ह्या कवितेचे स्पष्टीकरण सांगेन आणि नंतर आपण ह्या कवितेचे क्वेश्चन आन्सर बघूयात। कवितेचे नाव आहे वारांचे गाणे। गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा, कृतीतून परिसर शिकवण्याचा, मंगळवार असे निरीक्षणांचा, कागद माती विविध रंग, बुधवारी आम्ही त्यातच दंग, भाषणासाठी जितू उभा, गुरुवारी जमली बालसभा, पाने फुले जंगल सफरी, सहलीला जाऊ शुक्रवारी, खेळण्यात आनंद वाटे भारी, कवायत आमची शनिवारी, शाळेला सुट्टी रविवारी, मित्र येती खेळायला घरी। या कवितेतून आपल्याला वार शिकवले आहेत। वार म्हणजे डेज, ठीक आहे। मराठी मधून आपल्याला वारांची नावे सांगितली आहेत आणि इथे बघा खूप काही चित्रे दिलेले आहेत स्कूल मधील मुलांचे। तर त्या प्रत्येक वारीला ते काय काय ऍक्टिव्हिटी करतात ना, ते आपल्याला यातून त्यांनी सांगितलेलं आहे। पहिल्या 2 ओळी बघूयात आपण। गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा। तर इथे हे जे मुलं आहेत ते म्हणतात ते की सोमवारी ते काय करतात, ते गाणी म्हणतात आणि गप्पा गोष्टी करतात ते, ठीक आहे। पुढे कृतीतून परिसर शिकण्याचा, मंगळवार असे निरीक्षणांचा। बघा पुढे इथे बघा वेगवेगळ्या कृती करताना दिसतात ते मुलं तिथे बसलेले आहेत। मग ते त्या दिवशी वेगवेगळ्या काहीतरी कृती करत असतील आणि परिसर शिकण्याचा भेट देत असतील परिसराला, ठीक आहे। आणि तो दिवस कोणता आहे, मंगळवारी। तर सोमवारी ते काय करतात, गाणी गप्पा गोष्टी करतात। मंगळवारी परिसर कृतीतून परिसर शिकण्याचा, ठीक आहे, परिसर अभ्यासचा ते अभ्यास करतात। कागद माती विविध रंग, बुधवारी आम्ही त्यातच दंग। बुधवारी ते काय करतात, कागद माती विविध रंग म्हणजे ते पेंटिंग करत असतील आणि त्या सगळ्यापासून वस्तू वगैरे बनवत असतील आणि तो दिवस बुधवारचा त्यांचा त्यातच जात असेल। ह्या सगळ्यांना शाळेतल्या ऍक्टिव्हिटी आहेत। शाळेतल्या ऍक्टिव्हिटीनुसार ते कोणत्या दिवशी कोणती ऍक्टिव्हिटी करतात ना, ते त्यांनी यातून सांगितलेले आहेत आणि ते सांगता सांगता आपल्याला वार सुद्धा त्यांनी शिकवले आहेत, डेज शिकवले आहेत मराठीमधून। पाने फुलले जंगल सफरी, सहलीला जाऊ शुक्रवारी। बघा इथे ते सहलीला गेलेले पण दाखवलेले आहेत। तर त्यांची शाळेची सहल कोणत्या वारी जाते, शुक्रवारी, ठीक आहे। खेळण्यात आनंद वाटे भारी, कवायत आमची शनिवारी। कवायत म्हणजे एक्सरसाइज। बघा इथे हे मुले हात वर करून उभे आहेत म्हणजे इथं ते एक्सरसाइज करतात, ठीक आहे। आणि ती कोण वारी करतात, शनिवारी। शाळेला सुट्टी रविवारी, मित्र येती खेळायला घरी। तर सगळ्यांच्या शाळेला रविवारी सुट्टी असते, आपल्या पण असते, तसेच त्यांच्या शाळेला सुद्धा रविवारी सुट्टी आहेत। आणि बघा इथे ते मुले शाळेच्या युनिफॉर्म मध्ये नाहीयेत, कलरफुल ड्रेस मध्ये आणि ती मुलं खेळत आहेत। तर अशा प्रकारे इथे आपल्याला वारांची नावे सांगितलेली आहेत। आता ह्या कवितेखाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्याचे उत्तर आपल्याला सांगायचे आहेत। तर चला आपण ते बघूयात। पहिला प्रश्न आहे, वारांची नावे ऐका व म्हणा। तुम्हाला सगळ्यांना वारांची नावे माहीतच असतील। कोणते कोणते आहेत वारांची नावे, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, ठीक आहे। दुसरा प्रश्न आहे, वारांची नावे कवितेच्या क्रमाने सांगा व नावांच्या शब्दपट्ट्या क्रमाने लावा। तर कवितेत सुद्धा क्रमानेच वारांची नावे आलेली आहेत, ठीक आहे। सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, ठीक आहे। तेच नावं तुम्हाला लिहायचे आहेत। आठवड्याचे 7 वार असतात आणि ते 7 वार त्या कवितेत दिलेले आहे। तर पुढचा प्रश्न आहे, गुरुवारच्या आधीचा व नंतरचा वार कोणता। गुरुवारच्या आधी कोण वार येतो, गुरुवारच्या आधी बुधवार आणि गुरुवार नंतर शुक्रवार। प्रश्न चौथा आहे, शब्दपट्ट्यांवरील वारांची नावे सांगा। प्रत्येक नावाच्या शेवटी कोणता उच्चार येतो ते सांगा, त्या उच्चाराचे अक्षर दाखवा। तर आता आपण जर पाहिलं ना, रविवार, सोमवार, तर सगळ्या शेवटी वार वार हे असंच येतं आणि प्रत्येक नावाच्या शेवटी उच्चार ह्या कवितेत येतोय वारी, री हा उच्चार येतोय सगळ्या शेवटी, ईचा उच्चार, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे,
मराठी दिनदर्शिकेवर वारांची नावे दाखवा. तर वारांची नावे तुम्हाला आता समजलीच असेल. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. ठीक आहे, ते वाचायचेत आणि दाखवायचे. 5 अक्षरी वारांची नावे सांगा. तर 5 अक्षरी सगळे वारांची नावे ही 4 अक्षरी आहेत. फक्त मंगळवार जो आहे ना तो 5 अक्षरी येतो. मंगळवार असे 5 अक्षर येतात त्याच्यात. शाळेतील तुमच्या आवडीचा तास कोणत्या विषयाचा, तो का आवडतो ते सांगा. तर आता ह्याचं उत्तर आहे ना तुम्ही स्वतः द्यायचंय, कारण तोंडी परीक्षेला हे उत्तर तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तुम्हाला कोणता तास आवडतो आणि तो कोणत्या वारी असतो ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, आणि तो का आवडतो ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, तर मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवीन नवीन कविता आणि धड्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.